आपल्यासोबत मातोश्री परिसरातून स्वप्नील जाधव देखील जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी। स्वप्नील, आज ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय मेळावा आहे मुंबईतील वरळी डोम परिसरात। आपल्याला ठाकरे बंधू आज एकत्र पाहायला मिळणार आहेत। हे ठाकरे बंधू आज एकत्र जनतेला संबोधणार आहेत। मराठीचा अजेंडा धरत आज ठाकरेंच्या या तोफा धडाडणार आहेत। काय एकूणच परिस्थिती आहे? कृपा, नक्कीच आपण जर बघितलं तर ठाकरेंची तोप धडाडणार असं नेहमीच एखाद्या भाषणापूर्वी म्हटलं जात होतं। मात्र आज खरं तर दोन ठाकरे बंधू आहेत एकत्र येणार आणि दोन्ही ठाकरेंच्या भाषणातून आहेत जे तोफा विरोधकांवरती म्हणजे सत्ताधाऱ्यांवरती काढणार। मी सध्या मातोश्री परिसरात आहे। मातोश्री जिथे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे। खरं तर मातोश्री असेल, शिवतीर्थ असेल, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते थोड्याच वेळामध्ये जमण्याची शक्यता आहे। मात्र जो वरळी डोम येथे जल्लोष मेळावा आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये, हिंदी सक्तीचा GR जरी राज्य सरकारने मागे घेतला असेल तरी याचा जो जल्लोष आहे, जो विजय आहे, तो मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय हा ठाकरे बंधूंनी घेतला आणि यातूनच विजयी जल्लोष मेळावा आज रूप घेता। या मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र येतील, व्यासपीठावरती एकत्र येतील। मात्र मराठीचा अजेंडा असेल, कोणताही झेंडा नसेल असं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आज ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रवासियांना नक्की काय संबोधित करतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे। मात्र मराठीची जी गळचेपी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या विरोधामध्ये हा लढा असणार आहे। एकूणच हिंदी भाषा सक्ती जरी असली तरी अनेक मराठी हिंदी जो वाद जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतो। मग घाटकोपर असेल, मुलुंड असेल, मुंबई असेल, दक्षिण मुंबई असेल, अशा भागांमध्ये पाहायला मिळतो। त्यामुळे या सर्व वादानंतर आता कुठेतरी ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येण्याची जी एक निर्णय घेतलेला, एक साथ जी मराठी वासियांना सुद्धा दिलेली आहे की एकत्र येऊन या मेळाव्याला सहभागी व्हा, खुलं आमंत्रण सर्वांना दिलेलं आहे। त्यामुळे जो काल सुद्धा एक मोठा वाद झाला होता मराठीवरून, त्याच्यावरती सुद्धा आज या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे नक्की काय संबोधित करतात आणि काय आदेश देतात, कारण या आदेशाची जी वाट आहे ती संपूर्ण महाराष्ट्रवासीय, शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते पाहतायत। त्यामुळे आदेश दिल्यानंतर एक रिॲक्शन नक्की कार्यकर्त्यांची काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या सकाळच्या या पर्वामध्ये आपण जर बघितलं तर सर्वांची उत्सुकता ही वरळी डोम मध्ये नक्की काय घडणार याकडे आहे आणि सर्वांची पावलं सुद्धा आता वरळी डोमच्या दिशेने वळण्यास सुरुवात झालेली आहे। कृपा, निश्चितच जसं की काल राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना दिलेल्या आहेत की पक्षाचा झेंडा असेल, बॅनर असेल किंवा बिल्ला असेल, पक्षाचा काहीही झेंडा किंवा कोणताही चिन्ह या ठिकाणी दिसलं नाही पाहिजे। हा झेंडा नसेल तर हा मराठीचा अजेंडा असेल अशा सूचना मनसैनिकांना राज ठाकरेंकडून देण्यात आलेल्या आहेत। अशाच प्रकारच्या काही सूचना उद्धव ठाकरेंकडून देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांना देण्यात आलेल्या आहेत का, याबद्दलची काही माहिती आहे का? कृपा, निश्चितच पक्ष विरहित हा मेळावा असणार आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष सुद्धा सहभागी होणार आहेत। ठाकरे आणि मनसेचं जरी हे नियोजन असलं तरी कोणत्याही पक्षाकडून बॅनरबाजी झाल्यास त्याच्यावरती झेंडा, कोणत्याही पक्षाचं नाव त्यावरती नसेल, तसेच जो पदाधिकाऱ्याचं नाव असतं मात्र त्याखाली जो पक्षाचं नाव असतं ते सुद्धा नसेल। आणि याचं कटाक्षाने पालन जे आहे ते मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। कारण कालपासून जे बॅनर शिवसेना भवनासमोर असतील, दादरमध्ये असतील, मुंबई परिसरात असेल, डोम मध्ये झळकत आहेत, यावरती केवळ मराठीचा म दिसतोय, कोणत्याही पक्षाचा झेंडा दिसत नाही, कोणत्याही पक्षाचं नाव दिसत नाही। मात्र फोटो हे नेत्यांचे दिसतात आणि मराठी मधून जे एक संदेश देणारे आणि सत्ताधाऱ्यांना उत्तर देणारे कुठेतरी एक कोट त्या ठिकाणी जे आपण म्हणतो तसेच देण्यात आलेले आहे। त्यामुळे कटाक्षाने पालन हे उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा दिलेल्या संदेशांचं करण्यात येत आहे। आज जे नियोजन झालेलं आहे ते मनसे आणि शिवसेनेकडून झालं असलं तरी कोणताही त्यामध्ये पक्षाचं नाव नसेल, कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल। मात्र मराठीबद्दलचं जे प्रेम आहे महाराष्ट्रवासियांचं त्याबद्दल भरभरून कोट लिहिण्यात आलेली आहे। मात्र सत्ताधाऱ्यांना म्हणजे एकूण भाजप सरकार, महाराष्ट्रातील महायुती सरकार यांना मात्र खडसावणारे एकूणच या ठिकाणी काही वाक्य या बॅनरवरती पाहायला मिळतात आणि मराठी लोकांमध्ये, मराठी वासियांमध्ये जे मराठीच्या या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यामध्ये एक जोश निर्माण, वातावरण निर्मिती करणारे हे जे वाक्य आहेत ते छापण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या वाक्यांपलीकडे नक्की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुखातून कोणती वाक्य येतात आणि काय आदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। तुर्तास या ठिकाणी पक्ष विरहित हा जाहीर जल्लोष मेळावा असणार आहे आणि या मेळाव्यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा, बॅनर किंवा
काहीही घेऊन या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ नका असे आदेश देण्यात आलेले. मात्र विजयाचा गुलाल हा नक्कीच उधळत या असं सुद्धा या ठिकाणी आवाहन जे आहे सर्व कार्यकर्त्यांना केलेलं पाहायला मिळतंय दोन्ही ठाकरे बंधूंनी. कृपा. निश्चितच स्वप्नील आणि मीनाक्षी, तुमच्याकडून या संदर्भातल्या वेळोवेळी अपडेट्स आम्ही जाणून घेतच राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.